कार्बन बघा रेडी झालेलो आहे. आता निघायचं आहे. आता टाइम ऑलमोस्ट झालेला आहे 10:25 झालेले आहेत. आता इथून आपल्याला जायचं राटणीला. राटणीत आपले मित्र समाधान पवार म्हणून ते इंस्टाग्रामला फेमस आहे ऑलरेडी. त्यांच्याच गॅरेजला सर्व्हिसिंगसाठी चाललं आहे. भेटूत तिथे. तुम्हाला सांगतो जाताना काय इश्यू तर काही नाही आहे गाडीमध्ये ॲक्च्युअलमध्ये, पण ऑलरेडी रनिंग पण जास्त झालेलं आहे. 6 मंथ्समध्ये ऑलमोस्ट 11,500 किलोमीटर रनिंग झालेलं आहे. तर पण बऱ्याचदा मामाची पण गाडी वापरली आहे, त्यामुळे तर हिचं रनिंग कमी आहे. आणि आत्ता भावाचं जस्ट नाव लग्न झालं एप्रिलमध्ये, तेव्हा मामाची पण गाडी वापरली. ही गाडी घरीच होती तेव्हा. ही घरी पण नव्हती, रनिंगमध्येच होती, पण तेवढं रनिंग हिचं नव्हतं. तर मग भेटू आता गॅरेजला. तुम्हाला जाताना दाखवतो गाडीची कंडिशन काय आहे, आत्ता कशी चालते काय चालते. तर आत्ता आलेलो आपण, ऑलमोस्ट पोचलो आहे गॅरेजला. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला बोर्ड जर दाखवला तर पण तुम्ही समजून असाल. गॅरेज शिवरुद्रा कार्स म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मग इथंच गाडी करायची. आता समाधान तर आहे आत, पहिले भेटून घेऊ मग बोलतो आपण बाकीचं. समोरनं जे आवाज करते का गडगड नॉर्मल रस्त्याला किंवा ह्याच्या ती रेजियर वगैरे काढलेला आहे, तुम्हाला दाखवतो त्याची कंडिशन. एवढं ब्लॅकनेस बघत. तर हे सगळं क्लीन करायचं आहे आपल्याला. एवढं ब्लॅक. हा सगळा कार्बन आहे. कार्बन वगैरे आता सगळं क्लीन करणार आहे. ऑइल वगैरे सगळे ट्रेन होते. फ्लश केलं आपण ऑइल फ्लश केल्यामुळे काय होतं, सगळं आता जे रेसिड्यूज आहेत ऑइलमधले ते सगळे निघून जातात. एक कुलंट फ्लश टाकलेलं आहे. अजून फिल्टर्स, ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर हे सगळं चेंज करायचं आहे. तुम्हाला दाखवतो ते थोड्या वेळात काय काय चेंज करतो आपण. अजून तुम्हाला इजिअरचा एक पार्ट दाखवतो, त्याचा ब्लॅक कलर वाटत फुल कार्बनने भरलेलं आहे. तर आपण लास्ट टाइम कार्बन केलं होतं. ह्याच्यामुळं पिकअप वगैरे घेत नाही गाडी. पिकअप घेते पण कमी घेते खूप. हा इश्यू येतो. कार्बन डिझेल गाडीला इजार वगैरे क्लीन करणं गरजेचं आहे. आपल्या गाडीच्या पार्ट करतायत त्यातनं एवढी डस्ट निघते ना, एवढं कार्बन निघतं. मी बघतोय कॅमेरा बहुतेक तरी कॅप्चर नाही करू शकत. पलीकडे पण ते क्लीन वगैरे केलं की मग दाखवतो तुम्हाला. बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघा, दोन्ही शॉट टाकेल बघा तुम्ही शकतो. कार्बन बघा किती निघतो. आता इंजेक्टर वगैरे खोलायला चालू केलं. फिल्टरचे हालत तुम्हाला दाखवतो. फिल्टर डस्ट पूर्ण खराब झालेलं आहे. फिल्टर वगैरे चेंज करणं आणून सगळं आपल्याच गाडीचं सामान आहे. आता इंजेक्टर चालू केलेलंच बोलायला. सेन्सरची हालत दाखवतो. सेन्सरची हालत कार्बन, फक्त कार्बन. लेजियर आहे, क्लीन होऊन आलेलं आहे सगळं. पहिल्या त्यांना आत्ताच्या खूप डिफरन्स आहे. स्पाईस वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे. बघ पेंट केले होते ते आता मी क्लीन केले. आपल्याला मोकळं बसून आवडत नाही. मला कलर दाखवतो मागाशी आहे ना. ग्लॉस परत आलेला आहे. हे काय होतं, बोरिंगच्या पाण्यामुळे डाग पाडतात, त्यामुळे तो ब्लरनेस येऊन जातो पूर्ण. पण बॅक साईडचं पण तुम्हाला दाखवतो. ब्रेक पॅड चेंज करतो. हे न्यू आहेत.
थिकनेस बघा आणि हे ओढलं पूर्ण संपलेलं आहे. तिथे चिर पडलेली बघ. एवढे ब्रेक पडे असते. ब्रेकिंग वगैरे रेश आहे माझी. मागचे रिअरचे जे कॅलिपर होते ते चांगले, पण ब्रेक पॅडच खराब झाले होते. जास्त गेले जास्त ते केलं आहे. गिअर वगैरे झालेलं आहे. फिटिंग चालू आहे. आता अजून बघाच वेळ लागणार आहे. जसं तर मग परत फिटिंग वगैरे झालेली आहे. आता फक्त कुलंट टाकतायत, ऑइल कुलंटचं काम चालू आहे. 3 लिटर कुलंट बसतं गाडी, 3.5 लिटर ऑइल. तर आता फक्त काय राहिलं, प्रोजेक्टरची सेटिंग राहिली आलं आहे आणि एक वायपरचं थोडंसं फक्त सेटिंग करायची. बाकी वॉशिंग ते राहील. स्प्लिटर्स परत इन्स्टॉल करून घेतोय, तुम्हाला दाखवतो. लास्ट टाइम इन्शुरन्स सोडले होते तेव्हा ते काढले होते. तर इन्शुरन्सचा पण एक स्कॅम झाला आहे. मग सांगतो टाटा एजीचा काय स्कॅम आहे काय नाही. त्याच्यातून मी एक ब्लॉग पर्सनली ब्लॉगच टाकणार टाटा AIGवरती, तुम्हाला दाखवतो. तर आत्ता वाजलेत 7:45. अजून तर काय गाडी झालेली नाही आहे. म्हणजे झाली आहे, पण जेव्हा आपण कूलंट ओतत होतो ना तेव्हा कूलंटनी एअर पकडला. तर ते एअर काढायचं काम हां, त्यामुळे मग आधी गरम होऊन गेली गाडी. परत आता कूलंट थंड करतायत जेणेकरून एअर निघेल. मोस्टली जर अजून 1 तासभर तर जाईल आरामात. अजून शॉपवरती जायचं आहे, दुकान बंद पण करायचं आहे. आज दिवसभर घरी नाही आहे. सकाळी जो उठलेलं आहे, रात्री पण एडिटिंग करून झोपायला 2:30 वाजले. यूट्यूबचं व्हिडिओ, फुल ब्लॉग, परत शॉर्ट, इंस्टाग्रामची रील, तिन्ही एडिट करायला मिनिमम कमीत कमी 2.5 ते पावणे 3 तास गेले रात्री. कारण की आजचा व्हिडिओ पण लॉंग होता. सगळं कटिंग, त्याला फिल्टर्स वगैरे लावून सगळं करायला लागतं. आणि आज तर गाडी आत्ता फायनल झालेली आहे. भाऊसोबत आहेत. फायनल त्यांच्या पद्धतीने लुक घेत आहेत. गाडी पूर्ण कंप्लीट झाली. किती मुलांनी गाडी केली तरी पण ते स्वतःहून चेक करतात. गाडीचं काम व्यवस्थित झालं आहे नाही झालं आहे स्वतः ट्रायल घेतात. मुलांना ट्रायल करायला लावतात. जर एखादी गोष्ट मुलांकडनं चुकून राहिली असेल तर ते समजून सांगतात की ही गोष्ट राहिली आहे, ही गोष्ट करून दे, इथून पुढं अशी चूक व्हायला नको. अशी सर्व्हिस मारुतीला भेटत नाही. मी सांगतो, मी 6 वर्ष झालं मारुतीला गाडी देतोय. 66,000 रनिंग पूर्ण मी चालवलेली आहे. 6 वर्षात अशी सर्व्हिसिंग एकदा पण झालेली नाही आहे. आत्ता तुम्हाला सांगतो 9:24 झालेत. एक वर्कर आहे, म्हणजे एक कामगार आहे त्यांचा, ते स्वतः थांबलेत आणि त्यांचे बंधू आहेत. ते खास माझ्या गाडीसाठी थांबले कारण गाडीच्या डीप सर्व्हिस होती. सगळं काम एकदम ओकेमध्ये झालं. गाडी एकदम स्मूथ झाली आहे, लाईक अ बटर. जसं मला पाहिजे, जशी मला गाडी चालवायला लागते आज ॲज इट इज गाडी सेम तशी आहे. तर निघालेलं आपण इथनं. गाडी फुल्ली डन झालेली आहे. 1 नंबर गाडी झाली, 1 नंबर. खरंच मक्खन म्हणतो ना. आता मजा येईन हायवेला. आता हायवेला गाडी पळवायला मजा येईन. तुम्हाला दाखवून तो पण ब्लॉग. गाडीच्या बाबतीत काय झालं ना चांगलं भाई, मनापासून खुशी होती. लाईट वागायची तुम्हाला. हा फक्त खालचा प्रोजेक्टर लेन्स आहे, ओनली खालचा फॉग लाईट, ही हाय बीम. एवढं मॉडिफिकेशन्स केलेली आहे आणि त्याची कॉस्टिंग पण भरपूर आहे. दाखवतो मी तुम्हाला. आजचा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तर मग एक ब्लॉग नाईटला काढेल की तुम्हाला स्क्रीन, मी काय केलेलं आहे, मॉडिफिकेशन्स काय अजून करण्याचं प्लॅनिंगमध्ये आहे ते सगळं मी तुम्हाला सांगेल. कारण भरपूर मॉडिफिकेशन भरपूर आहेत, नाही असं नाही, नो डाऊट. मी स्टीअरिंग व्हील पण कार्बन करून एक इम्पोर्ट होतं, तर आहे माझ्या ऑलरेडी डोक्यात प्लॅन. दिवाळीपर्यंत होतं तरी इंटेरियरला पण आपल्याला गाडी सोडायची आहे. मॉडिफिकेशन N नंबर ऑफ मॉडिफिकेशन्स आहेत. तर डिझेल टाकतोय कारण एकदम जास्त नाही, 500चं टाकतोय. परवा दिवशी जाणार आहे, तर मग टाकी फुल करता येईल. आत्ता काय गरज पण नाही, उद्या मग टाकण्याची.
500चं डिझेल टाकलं फक्त बाद झालं. उद्या तर कुठं जाणार तर नाही उद्या, कारण की उद्या मी आराम करणार आहे. ॲक्च्युअलमध्ये आज बिलकुल झोप नाही झालेली, उद्याच्या दिवस आराम असणार आहे फक्त. तर मम्मी पप्पा घरी गेलेले आहेत, मी पण आत्ता घरीच चाललो आहे. शॉप वगैरे त्यांनीच बंद केलं आज, कारण आज अख्खा दिवस इकडेच गेला. तर मग भेटू आता घरीच जाऊन. एकदम खूप टायर्ड आज खूप जास्त. भेटू मग घरीच भेटू.